नमस्कार. प्राध्यापक मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, एकदा 7:30 लागली की ती त्या माणसाला संपूर्ण संपवल्याशिवाय थांबत नाही असं म्हणतात. जे आपण पेरतो ना तेच उगवतं, हा शेतकऱ्यांचा नियम आहे. धनंजय मुंडेंनी जे जे आतापर्यंत पेरलेलं आहे ते आता उगवायला लागले, लक्षात ठेवा. पहिल्या बायकोची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न ते नेहमी करत होते. आता मात्र तसं घडणार नाही. त्याच्या संदर्भातला वांद्रे कौटुंबिक हिंसाचार न्यायालयानं निर्णय दिलेला आहे. त्या अर्थानं पापाचा घडा भरलाय असं म्हणायला हरकत नाही. म्हणून आजची मी पोस्ट करतोय, मुंडेंच्या बोकांडी आणखी एक प्रकरण. मंत्रीपदच काय, आमदारपद सुद्धा जाणार. करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील हा वांद्रे कौटुंबिक हिंसाचार न्यायालयाचा निकाल आज लागला. या निकालाप्रमाणे 1.25 लाख रुपये पत्नी म्हणून, मी काय म्हणतोय बघा, पत्नी म्हणून करुणा मुंडेंना कोर्टानं पोटगी मान्य केली आणि 75,000 रुपये प्रति महिना मुलगीचं लग्न होईस तोपर्यंत तिला पोटगी मान्य केली. घरगुती हिंसाचार त्यांच्या बाबतीत झाला असं कोर्टानं अंशतः मंजूरच केलंय. म्हणजे धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात चालला. संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचे मित्र किंवा कार्यकर्ते किंवा सहकारी सगळंच त्यांच्या बाबतीत म्हणता येईल. ते वाल्मिक कराड अटक झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि ज्या मंडळींनी खून केला, अत्यंत निर्गुणपणे खून केला संतोष देशमुखांचा, मसाजोगचे सरपंच, त्या बाबतीत धनंजय मुंडेंचा पहिला राजीनामा घ्यावा तरच या प्रकरणावरती, नाहीतर त्यांचा वरदहस्त असल्यामुळे वाल्मिक कराड आणि इतरांच्यावरती ही चौकशी व्यवस्थित होणार नाही असं सगळ्यांचं मत होतं. मित्रांनो, आजपर्यंत केवळ अजितदादाच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना वाचवत आले. ते त्यांचे खास मित्र आहेत आणि मित्राला किती त्यांना गैर करू देत, इतरांनी कुणी काय करायच्या आधी त्याच्यावर केसेस घालतात. पुरावा पाहिजे असं काय म्हणत नाहीत, काय पण कुठला पण पुरावा कुठं पण जोडून काय पण करतात असं आपल्याला साधारणपणे लक्षात आलंय. पण धनंजय मुंडेंच्या बाबतीत मात्र कितीही पुरावे द्या ना, अजितदादांना त्याची हे आहे ना देवेंद्र फडणवीस साहेबांना. ते दोघे जणही, एक तर देवेंद्र फडणवीस सध्या पत्रकारांना उत्तर पण देत नाहीत आणि पत्रकारांनी काय विचारू नये असंच त्यांनी सांगितलेलं आहे. प्रथम आपण या निकालाची आणखी थोडी पार्श्वभूमी तपासू. आज जो निकाल लागला, या निकालाच्या बाबतीत करुणा मुंडेंनी पूर्वी असं सांगितलेलं, एका पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं की जवळपास 500 कोटीहून अधिक संपत्ती धनंजय मुंडेंची आहे. वर्षाला कमीत कमी 65 कोटी, महिन्याला कमीत कमी 65 कोटी इतकं कमावतात, महिना किंवा वर्ष असेल. शपथपत्रात मात्र संपत्ती त्यांनी जी दाखवली आहे, 2024 विधानसभेसाठी त्यांनी जे शपथपत्र ॲफिडेव्हिट घातलं त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी असं घेतलं की 53.84 कोटी एवढी संपत्ती त्यांनी दाखवली शपथपत्रात. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी, करुणा मुंडेने असं सांगितलं की पहिलं लग्न त्यांचं आहे आणि नंतर ज्या आलेल्या राजश्रीताई हे दुसरं लग्न आहे. पहिलं लग्न 1998ला करुणा मुंडेंच्याबरोबर झालं धनंजय मुंडे, ते त्यांनी लपवलं. इव्हन त्या शपथपत्रात सुद्धा त्याचा उल्लेख केला नाही. ह्या दुसरी गंभीर गोष्ट आहे.
आणि एकतर त्यांनी इस्टेटही लपवली, हेही गंभीर आहे. आता या बाबतीत अंजलीताई दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, ज्यांनी आतापर्यंत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी प्रकरण लावून धरलं, अनेक प्रकारचे पुरावे दिले, पण देवेंद्र फडणवीस साहेब तिकडे ढुंकून बघायला तयार नाही, अजितदादा तिकडे ढुंकून बघायला तयार नाही. अंजलीताई दमानियाने या प्रकरणाची दखल घेतली. अर्थात त्यांनी सांगितलं, मी व्यक्तिगत प्रकरणात लक्ष घालत नाही, पण एका महिलेनं दिलेला हा जो प्रदीर्घ काळ दिलेला जो लढा आणि ते यशस्वी झाले, त्यामुळे त्या महिलेच्या पाठीशी थांबणे माझं एक महिला म्हणून माझं कर्तव्य असं ते म्हणतात. आणि त्यांनी सांगितलं, निकाल अत्यंत स्ट्रॉंग आहे, निकाल अत्यंत स्ट्रॉंग आहे. आता आपण थोडंसं वेगळं, म्हणजे ह्या निकालाचे सामाजिक, राजकीय असे काय परिणाम होतील हे थोडंसं तपासूया. धनंजय मुंडे हे महायुती सरकारच्या अजितदादा गटामध्ये मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत. आणि त्यांनी आज जे निकालपत्र आलं, त्या निकालपत्राचा सगळीकडे प्रचंड मोठा बोभाटा होणार. आणि हा निकाल त्यांच्या बोकांडीच बसलाय असं म्हणायला काही हरकत नाही. सगळ्यात महत्वाचा त्यांनी जो मुद्दा मांडला तो असा, शपथपत्र कोर्टामध्ये त्यांनी चुकीचं मांडलं. आणि आताचा जो निकाल आहे हा कोर्टानंच मान्य केलंय की शपथपत्र चुकीचं आहे. एका अर्थी कोर्टानंच मान्य केलंय, कारण त्यांनी काय केलं होतं, शपथपत्रात, निवडणुकीच्या शपथपत्रात करुणा मुंडेंचा बायको म्हणून उल्लेख केलेला नव्हता. जरी त्या पहिल्या जरी बायको असल्या, त्यांच्या 1998ला त्यांचं लग्न झालंय असं कागदोपत्री त्यांनी सिद्ध केलेलं आहे. तर करुणा मुंडेंना त्यांनी आता या कोर्टानं, घरगुती कौटुंबिक हिंसाचार न्यायालयानं त्यांना पत्नी म्हणून मान्य केलं आणि त्यांना 1.25 लाखाची महिना पोटगी दिली. त्यामुळं अंजलीताई काय म्हणतात, शपथपत्रातच जे त्यांनी खोटं बोलले, खोटं शपथपत्र घडलं आणि ते खोटं शपथपत्राच्या बाबतीत त्यांची आमदारकी ही जाणार हे निश्चित. पहिला त्यांनी असं सांगितलं होतं की ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे कसं, की स्वतः मंत्री असताना शासनाच्याच दुसऱ्या खात्यामधून लाभ उठवणं, म्हणजे परळीचा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तो राज्य शासनाचा आहे. मुंडे हे स्वतः मंत्री आहेत आणि राज्य शासनाच्या या प्रकल्पातून त्यांच्या नावावरती फायदा झालेला आहे, लाभाचं प्रत झालेला आहे. हे रेकॉर्ड आहे. त्यामुळं अंजलीताईंनी सांगितलं, हे आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे मी सादर करणार आणि आता त्यांना गत्यंतर असणार नाही, कारण हे कोर्टानं मान्य केलेलं आहे. इलेक्शन कमिशनला गत्यंतर असणार नाही की चुकीचं शपथपत्र केल्याबद्दल त्यांची आमदारकी आता त्यांना घालवावी लागेल. फार मोठ्या अडचणीत धनंजय मुंडे सापडले. करुणा मुंडेने सांगितलं की मी आता या निकालावरती समाधानी आहे, पण एका अर्थी समाधानी नाही, म्हणजे की घरगुती जो हिंसाचार झालाय, खरं म्हटलं तर घरगुती हिंसाचार कोर्टानं मान्य केल्यानंतर संबंधितांच्यावरती पोलीस केस दाखल होते, पण इथं धनंजय मुंडेंच्यावरती पोलीस केस गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करतील असं नाही मला वाटत. अर्थात त्याने आज सांगितलं की ही जी त्यांची इस्टेट अफाट आहे आणि आम्हाला मंजूर केलेला जी पोटगी आहे 1.25 लाखाची प्रति महिना, पत्नी म्हणून केल्याचा त्यांना आनंद आहे. पण ही 1.25 लाखाची जी पोटगी आहे, ही पोटगी मला मान्य नाही, म्हणून मी वरच्या कोर्टात याच्यावरती अपील करणार म्हणून सांगितलं. मित्रांनो, म्हणून म्हणतो की सामाजिक परिणाम त्याचा आणखी तपासत असताना आपल्याला असं, संतोष देशमुख, सरपंच मस्साजोग यांच्या खुनामध्ये त्यांचे मित्र आणि सर्वेसर्वा धनंजय मुंडे यांचे सर्वेसर्वा वाल्मिक कराड सध्या अटकेत आहेत. त्यांच्यावरती मकोका लागलाय. हे सगळी गँग आहे ना, ही सगळी धनंजय मुंडेंची आहे.
त्यांना केवळ नाही तर 302 खाली त्यांना अटक करण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडेंचा जो राजीनामा मागितला जात होता तो राजीनामा त्यांना आता देण्याशिवाय गत्यंतर असणार नाही. बघूया देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचा हा राजीनामा मंजूर करतात का पुन्हा त्यांना पुढं चाल देतात आणि पुन्हा बघू असं वेळ मारून नेतात. मित्रांनो, एकावर एक गंभीर अनेक अशी प्रकरणं धनंजय मुंडेंची ह्याच्यामध्ये आणली, समाजामध्ये आणली, तरी देखील आज तागायत त्यांचा राजीनामा मंजूर ॲक्च्युअली अजितदादांनी करायचा असं म्हणून सांगतात, पण ते तसं नाही. मुख्य जबाबदारी ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आहे. त्यांनी ते करणं गरजेचं आहे. पण आज तागायत त्यांना ते वाचवत आलेत. आता इतक्या गंभीर प्रकरणावरती बघूया काय करतात. मित्रांनो, हे आपली आजची जी पोस्ट आहे याच्यावरती आवर्जून आपण कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.